मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पलटी झालेल्या टँकरमधून अजूनही गॅस गळती सुरूच आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास ही गॅस गळती सुरू झाली होती, मात्र अजूनही 15 तास उलटून गेले तरी गॅस गळती बंद करण्यात यंत्रणा अपयशी झाली आहे। काल मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान हा टँकर पलटी झाला। त्यानंतर थोड्या वेळानं गॅस गळती सुरू झाली। स्थानिक यंत्रणेला यश येत नव्हतं म्हणून एनडीआरएफला मदतीला बोलावलं गेलं, मात्र IRB देवदूत यंत्रणा, हेल्थ फाउंडेशनचं केमिकल एक्सपर्ट मदत करतायत। लिकेज असल्यामुळे गॅस टँकर अर्ध्याहून अधिक रिकामा झाला आहे। गॅस टँकर पलटी झाल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती प्रचंड मोठी वाहतूक कोंडीही झालेली आहे। एका लेन आपण पाहतोय कशा पद्धतीने वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। टँकर अजून काढला गेलेला नाहीये कारण गॅस गळती अजूनही सुरू आहे। 15 तास उलटून गेलेत। काल संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला आहे। आपले प्रतिनिधी सागर शिंदे थेट घटनास्थळावरून आपल्याला या घटनेचे लाईव्ह अपडेट्स देत आहेत। सागर, आता सध्या काय सुरू आहे? गॅस गळती कुठपर्यंत रोखण्यात यश आलेलं आहे? आपण जर या ठिकाणी पाहिलं खरं तर 15 तास उलटून गेलेले आहे, त्यात देखील अद्याप देखील गॅस गळती थांबलेली नाही। आणि मुंबई पुणे जी खरं तर व्यापाऱ्यांची किंवा अनेकांची ही लाईफलाईन आहे, जो मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तो बंद आहे। आपण जर या ठिकाणी माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या संख्येने सकाळपासून असेल, कोणी 3 वाजल्यापासून, कोणी 4 वाजल्यापासून, कोणी 5 वाजल्यापासून या ठिकाणी अडकलेलं आहे। आणि मोठ्या संख्येने जे लोक आहेत ते या ठिकाणी आपल्या कामाला किंवा आपल्या जागेवर जाण्यासाठी या ठिकाणी तयार आहेत, मात्र कुठल्याही प्रकारे त्यांना पुढे जाता येत नाहीये। आपण जर या ठिकाणी पाहिलं, मोठ्या संख्येने सकाळपासूनच अनेक ड्रायव्हर असतील, कॅब चालक असतील, अडकलेले आहेत। आणि मोठ्या संख्येने हे जी वाहतूक कोंडी आहे कधी उघडेल किंवा कधी खुलेल हेच वाट त्या ठिकाणी पाहत आहेत। आपण जर या ठिकाणी काही लोकांशी बोलायचा प्रयत्न केला, या ठिकाणी काही लोक आहेत, काय सांगाल दादा, कुठून आलेला आहात आणि कधीपासून या ठिकाणी अडकलेला आहात, काय सांगाल? बीडवरून आलेलो आहे, सकाळी 4 वाजल्यापासून अडकलेलो आहे। हा माझा टायमिंग 8चा टायमिंग जे असतो तिथे हॉस्पिटलचे मला कस्टमर सोडावं लागतो, पण अजून मी इथंच आहे, मळवली गावाजवळ आहे, गावात आहे मी इथं। आणि इथून मला लोणावळा लांब आहे अजून, तर ते लोणावळ्यापाशी ही घटना घडलेली। आणि 15 तास उलटून गेलेले आहेत। तुमची कुठली गाडी आणि तुम्ही कसे अडकलेले आहेत? माझी कार आहे, मी लातूरून पेशंट घेऊन आलेलो आहे आणि टाटा हॉस्पिटलला जायचं आहे। सकाळी 8चा अपॉइंटमेंट आहे, तर आणखीन पण इथंच आहे। काल रात्री मी 10 वाजता निघालोय लातूरून, 4 वाजल्यापासून इथं अडकलोय पाहते। अनेक जण या ठिकाणी अडकलेले आहेत, आपले सर्वांचीच कामं खोळंबलेली आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत कॅब चालक आहेत, काय सांगाल दादा, कुठून आलेला आहात, कधीपासून अडकल्यात या ठिकाणी? पुण्यावरून आलोय, एअरपोर्टला कस्टमरला सोडायचंय म्हणून आलेलो आहे। रात्री 3 पासून जाम मध्ये आहे, अडकलेला आहे। काय शासनाला काय म्हणाल तुम्ही, काय विनंती कराल? काय म्हणाल, त्यांनी काहीतरी ट्रॉफिकचं हे करायला पाहिजे, रोजच आहे असं। एक टँकर पलटी झाला म्हणजे त्याला काहीतरी काढायला पाहिजे बाजूला, तरी रात्रीपासून फक्त बघतच आहेत। किंवा एक साइड तरी त्यांनी सिंगल रोड चालू ठेवायला पाहिजे, एक लाईन जायची एक लाईन यायची, पण ते पण करत नाहीत। मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आता हैराण होऊ लागलेले आहेत, चालक आता हैराण होऊ लागलेले आहेत। लवकरात लवकर या ठिकाणी महामार्ग मोकळा करावा अशीच विनंती करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सागर, तिथे रुग्ण देखील अडकलेले आहेत। कालपासून निघालेले प्रवासी या सगळ्या खोळंब्यात अडकलेले आहेत, पण आता जी यंत्रणा तिथे पोहोचलेली आहे त्यांच्या काय हालचाली सुरू आहेत? हा टँकर कसा घसरला किंवा गॅस कुठला आहे, गळती कशा पद्धतीने सुरू आहे, त्यावर काही प्रतिबंधना केली जाते का? या संदर्भात काही अपडेट्स आहेत का? काल 15 तास झालेले आतापर्यंत टँकर हा पलटी होऊन गॅस गळती कालपासून या ठिकाणी बंद करण्याचा प्रयत्न जे महामार्ग यंत्रणेमध्ये असणारे जे बचावकारी यंत्रणा आहेत ते सर्वच त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप देखील गॅस गळती ही बंद झाली नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रयत्न अद्याप देखील सुरू आहेत। आणि लवकरात लवकर आम्ही महामार्ग मोकळा करू, गॅस गळती थांबवू, अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला तिथून आपल्याला मिळत आहे। बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।